नमस्ते, जय श्री कृष्ण सर्वांना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मिनी व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे नारळी पौर्णिमा आणि मंडळी, तुम्हीसुद्धा नारळी पौर्णिमेला नारळी भात बनवलेलात का? आम्ही कशा पद्धतीत बनवला चला तुम्हाला दाखवतो. इथे मी तूप घेतलेलं होतं, वेलची पावडर होती, तांदूळ घेतलेले जे मी अर्धा तास आधी भिजत ठेवलेले, नारळ खवून घेतलेला, ड्रायफ्रूट्स होते आणि गूळ पावडर होती. हे सगळं प्रमाण मी एका भांड्याच्या मापाने घेतलेलं, जेणेकरून आपली रेसिपी परफेक्ट होईल. या भांड्याच्या मापाने मी तांदूळ, गूळ पावडर आणि नारळ हे वापरलेलं होतं. चला तर मग मी रेसिपी दाखवते कशी बनवली होती आपण. एका कढईमध्ये मी तूप गरम करत ठेवलेलं, त्याच्यामध्ये 5-6 मी लवंगा टाकलेल्या, त्या थोड्याशा फ्राय करून घेतल्या आणि मग आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले ते ह्याच्यामध्ये मी ॲड केले. तांदूळ थोडेसे मी फ्राय करून घेतलेले, जास्त नाही, थोडेसे तुपामध्ये मी फक्त फ्राय करून घेतलेले. त्यानंतर मी ते कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले, कारण मी भात हा वेगळा कुकरमध्ये शिजवून घेणार होते आणि मग तो मी गूळ आणि खोबऱ्यामध्ये ॲड करणार होते. सो मी इथे आपला जो तांदूळ आहे तो कुकरच्या भांड्यात ॲड केला. ह्याच्यामध्ये जसं आपण नॉर्मल राईस बनवायला पाणी ॲड करतो तसं मी पाणी टाकलेलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी ॲड करा, कारण भात थोडासा फळफळीत व्हायला पाहिजे, अगदी चिकट नको आहे. सो इथे आपला भातसुद्धा बनवून रेडी आहे. मस्त असा फळफळीत तांदूळ आपला होता, त्याच्यामुळे राईससुद्धा खूप मस्त झालेला आहे. सो आता परत मी दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. इथे मी काजू आणि बदाम वापरले होते, तुम्ही तुमच्या चॉईसने वापरू शकता. काही पीस मी अख्खे ठेवले होते आणि काहींचा मी तुकडे तुकडे बारीक करून घेतले होते. सो आता ड्रायफ्रूट्स आपले मस्त फ्राय होत आहेत. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये गूळ पावडर आणि जे खवलेलं खोबरं आहे ते ॲड केलेलं आहे. यालासुद्धा गुळाला पाणी सुटेपर्यंत आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही करायचं आहे, म्हणजे गुळाचा पाक नाही बनवायचा आपल्याला. थोडंसं फक्त गुळाला पाणी सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. सो आता बघू शकताय मस्तपैकी गूळ सर्व विरघळलेला आहे, गुळाला पाणी सुटलेलं आहे. आता जो आपण राईस बनवून ठेवलेला तो ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं. त्यानंतर वरून थोडंसं नावाला आपण थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि ह्याला मी एक वाफ काढून घेणार आहे. सो आता मस्तपैकी आपला एक वाफ झालेली आहे काढून. मस्त बघू शकता तुम्ही, सर्व मिक्स व्यवस्थित झालेलं आहे. गूळ आणि सुद्धा भातामध्ये व्यवस्थित ॲड झालेला आहे. सो आता ह्याच्यामध्ये मी आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले ते ॲड केलेत आणि जी वेलची पावडर होती ती ॲड केलेली आहे. आता सगळं परत एकदा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि परत एकदा आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी ह्याला वाफ द्यायची आहे. सो आता सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. मी परत एकदा ह्याला एक वाफ देऊन घेते. ह्या पद्धतीमध्ये तुम्ही जर का नारळी भात बनवला तर खरंच सांगते खूप सुंदर होतो. आम्हीसुद्धा फर्स्ट टाईमच ह्या पद्धतीमध्ये बनवलेला आणि खरंच खूप टेस्टी झालेला. सो अशा प्रकारे आपला नारळी भात रेडी आहे. आता मी आधी देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग आम्ही एन्जॉय करतो. सो असेच आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जय श्री कृष्ण. बाय.